हॅलो गुड मॉर्निंग एव्हरीवन. सो बरोबर दिसतंय नाही ते धुकं आहे म्हणून मला वाटते. किती धुकं आहे आणि अजून 7च वाजले आहे. आणि बघा असं ना आमच्या इथे 8 वाजेपर्यंत असते. तुमच्या इथे असते काय मला कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला दाखवते किती रोज सकाळी असते. एवढं छान भारी वाटते ना. वेट बघा कायच दिसत नाहीये. ते समोर घर आहे ते पण नाही दिसत. ना कसं आहे हे बाबू पिल्लू दिली काय तू. असं वाटतंय कुठेतरी आलं. काश्मीर जायची जरूर नाही ना. नाही काश्मीरमध्ये तर बर्फ पडते. चला आणि अजून पण ते हे पडतात ना. काय पडतात ते छाटे काय बोलतात त्याला. आवाज येतोय म्हणजे पाणी पडते ते काहीतरी. आज ना गणेश जयंती आहे म्हणून म्हटलं मोदक बनवूया. मोदक पहिल्यांदा बनवणार आहे. म्हणजे असे कोणीतरी बनवले म्हणजे मोठं कोणतरी असताना मी त्यांच्यासोबत हेल्पला लागली आहे. पण एकटीने असे कधी बनवले नाही. तर आज गणेश जयंतीच्या निमित्ताने म्हटलं मोदक करूया. अशी प्रोसेस माहिती आहे मला कसं बनवतात ते सगळं. खोबरं वगैरे भाजून गूळ टाकून असं माहिती आहे. पण बनवणार आज एकटी पहिल्यांदा. तर चला गणपतीचा हे पण आहे बड्डे आहे. सो म्हटलं त्या निमित्ताने मोदक पण बनवूया आणि एकटी बनवणार म्हटल्यावर शिकून पण घेणार. तो सेप येत नाही बनवायला. म्हणजे तो बरोबर गोल ते येते ना आकार तो नाही येत. बाकी बघूया कशी बनवते. पण उकडीचे नाही उकडीचे मला येत नाही आणि मला ते आवडत पण नाही. ते तळलेले मी फ्राय मोदक खाते ते आवडतं. तर मी फ्राय बनवणार. मला उकडीचे येत नाही. चला तर मग आता सकाळ झाली आहे. मस्त फ्रेश होऊन नाश्ता वगैरे करून मग तयारीला लागलो. आणि आज आम्ही देवळात पण जाणार आहोत आणि तिथे जेवण असते. सो आम्ही तिथे कारण लास्ट टाइम पण आम्ही गेलेलो गणेश जयंतीच्या दिवशी मी आणि मंदार पाया पडून मग तिथेच जेवायला होतं. सो आज पण आम्ही तसंच करणार. हाय मी फ्रेश झाली म्हणजे आंघोळ करून पूजा दिवाबत्ती वगैरे सगळं केलं. आता ना मी उपमा बनवते नाश्त्याला. कांदा आणि मिरची कट करून घेतले. मटर थोडेसेच आहे तर मी रवा टाकते. काय काय हवं आहे तुला. माऊला दूध हवं आहे. सकाळ झाली तुझी. रवा थोडा शॅलो फ्राय करतो. पाणीला उकळी आली. रवा टाकते.
गाजर नाही आहे, गाजर असतात आज नाही. मग रेडी. थोडा थंड झाला, चाय पण थंड झाली बिकॉज शूट करत होतो, पटापट बनवून शूट करायला गेली म्हणून. चला नाश्ता करून घेते. हा माझा माऊ आहे, हा माहिती आहे ना तुम्हाला. कुठे आहे तो? हा हब ब्ल्यू आईजवाला, आणि तो खूप क्यूट आहे, तो गोड आहे माझा माऊ. नालायक कुठलं नालायक. आता तू खायला ये, तुला मम देते काय बघ. अशा येत नाही, खायला येतो पागल औरत. इथे मी पीठ मळून ठेवलंय मैद्याचं, कारण की मी ते करणार आहे. तळलेले थोडंसंच मळलं आहे मी, थोडेच करणार. आणि इथे खोबरं वाटून घेते. खूप छोटा आहे. हे बघ काय झालं, लागलं मला. हे तुझ्यामुळे माऊ आली ना म्हणून लागलं मला. हैराण करतात जेवण करताना. इकडे बघ माऊ. बिल्लू ए बिलबिल, बिल्लूडी. पोरं कुठे आहे? पोरांना बघत नाही. डोळे दाखव तुझे, डोळे दाखव बिट्टू. आमच्या माऊचे डोळे वेगवेगळे आहे, हे बघा. तर इथे मी खोबरं किसून घेतलाय, पीठ पण मळून घेतलाय दाखवलेलं. आता हे खोबरं भाजून घेते, मग आपण मोदक बनवूया. आणि याच्यात थोडी इलायची पावडर, गूळ टाकतात, राईट. आबा छोटू आला, याला तुपाची स्मेल आली. डोळे दे ना तुझे मला, डोळे किती क्यूट आहे. ह्याला तुपाची स्मेल आली. इथे मी तूप टाकलाय ना म्हणून. काय बाबू, तूप बटर हे सगळं खूप आवडते ना बाबुडी आला माझा. तर आता हे टाकते. तुम्ही काय तुपट टाकतात ना की तेल? मी तूप टाकला. बरोबर करते ना. खोबरं, गूळ टाकला आणि थोडी इलायची टाकली. मला खोबरं आणि गूळ माहीत होतं, इलायची माहीत नव्हती टाकतात ते. तरी मम्मीला फोन लावलेला, ते अजून काय काय टाकतात. थोडी इलायची टाकते. चून 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 काय बोलतात माहीत नाही ह्याला. हे रेडी झालं आहे आणि आता मी मोदक करायला घेते आहे. वाजले 12:30, कारण सगळं जेवण केलं, डाळ वगैरे बनवली, चपाती पण झाली बनवून. आता शेवटचे मोदक बाकी आहे, ते करून घेते. आणि आमचा माऊ कुठे बसलाय? असाच इथे बारीवर बसून असतो. ऊन असते ना इथे, जेवण कशी बनवते ते बघत असतो, हो की नाही छोटा? माझे छोटू लाडू. फर्स्ट टाइम करते, आय होप चांगले होणार. हो ना बाबू? आणि बघ खोबरं किसताना लागलं, तुझ्यामुळे, हिच्यामुळे, मोठी माऊमुळे. थोडे झाले तरी चालेल. देवाला 11 बनवते, बघू होत आहे की नाही. असं एवढंच. ए शंकू, शंकू मागे आहे, मागे आहे तो.
गणपती बाप्पा मोरया. सुरुवात. मला ना ते गोल गोल शेप करायला नाही आहे. आता बघू. म्हणजे तसं येते पण मग ते तेलात तळताना फुटायला नको ना, म्हणून अशी एकटी पहिल्यांदा करते. आता कसे गणपतीत सगळे असतात ना, मामी वगैरे, तर तिथे पण मम्मी असायची तर हेल्प करायची, अशी लाटून द्यायची, पण कधी ते नाही केलं. करते आहे. थोडं ऊन आहे म्हणून ब्लर दिसत असणार. असं करतात ना. आय विल ट्राय. दिसत नसणार आता बरोबर. माझा फर्स्ट मोदक चांगला झाला. बस तळताना फुटायला नको. अर्धे मोदक करून झाले आहे. पहिला समोर कॅमेरा ठेवलेला, आता बाजूवाला पोरग्याला बोलवलं जरा ये पकडायला. एवढंच राहिलं. मला हेच करायला नाही येत म्हणून मी ती घाबरत होती करायला. ठीक आहे, जमलं. झाला ना बरोबर. छोटे मोठे केले. जसे आले तसं गेले. आता थोडं मागे नशीब 11 होतात. आता हा शेवटचा मोदक आहे. बरोबर झालं, हे पण बरोबर झालं आणि पीठ पण संपलं. मला वाटलं हे आतमधलं जास्त होणार आणि पीठ कमी पडणार, पण नाही, दोन्ही बरोबर झाले. एवढे झाले म्हणजे नशीब. 12 झाले. मी म्हणजे मनात ठेवलेलं की 11 तरी करते. सो 12 झाले, बरोबर झाले. छोटे मोठे चला, तेल तापलं. आता तळून घेते एक एक. गणपती बाप्पा मोरया. फुटू दे नको. गप बाबू गप, काय भूक लागली. थांब थोडी वेळ बेटू, थांब ना. निवेद दाखवल्याशिवाय कशी मी ह्याला देऊ. यांना मासे हवे, नंतर देते. थोडी वेळ, 10 मिनटं थांब. देते मालिका. पिल्लांना दूध देते ना, म्हणून जास्त भूक लागते. मी शंकुली.
सो इथे आमचे मोदक रेडी झाले. आय कांट बिलीव्ह, सिरियसली मला नव्हतं वाटलं की मी मोदक करू शकेन. पण आता टेस्ट कर. ठीक आहे, ते मी बघितलेलं आतमधलं बरोबर गोड झालेलं. जास्त गोड नाही आणि हे नाही, मीडियम नाही. बरोबर आहे का? ये हॅपी हॅपी, खुश झाली मी. यू कसं ना, मी ते उकडीचे मोदक नाही खात, पण मी स्टीम मोमोज खाते. माझ्या बाबूंना भूक लागली आहे, थोडी वेळ थांबा. माझे मोदक रेडी झाले आहे. आता मी हे देवाकडे दाखवते. 1:30 वाजले. 11 मोदक. चला. गणपती बाप्पा मोरया. का भेटू? झालं जे जे झालं ना, आता देते तुला. चला, मी पाया पडून घेते. आई जेवायला घ्या. हो, चपाती, डाळ, भात, वांगा बटाट्याची भाजी, मोदक. जेवा. आधी मोदक सांगा कसे झाले ते. पहिल्यांदा बनवले ना. खरं खाऊन बघा. गोड मी ना कमी केले. आता तुम्हाला हे थोडं कडक लागणार ना, तुम्हाला ते उकडीचे जमेल. थोडा दात नाही आजीचे. कडक आहे. हो, मला वाटलंच थोडे हार्ड झाले. तोडून खावा. बरे. थोडे तुम्हाला कडक लागत असणार ना. ये बिल्लू, हे बा ही मम्मा. हे छोटे बाबू मोठे झाले आता, चालतात आहे. शंकुले हा ब्लॅकी, हे 2 व्हाईट. पुरा घर. आणि तो बघ डॅम्बिस खेळतोय. अरे माझ्याकडे काय, मम्माकडे ये. त्याला वाटते ती मम्मी आहे. अरे तो मम्मी नाही, तो भाऊ आहे. बर दुधू. बाबू आहे बा, मम्मा इथे आहे बेटा. मग शंकुल्या छोट शंकुल्या. हा, मम्माचं आता पोट भरलं ना, आता मम्मा तुमचे पोट भरणार. दुधू दे बेटा. अजून बरं नाही वाटलं तिला, बिचारीला. मोठी माऊला बरं नाहीये. चला, आता मी जेवण घेते. बघते मोदक कसे झाले आहे. आणि मंदार नाही आहे. मंदारची मीटिंग होती म्हणून तो सकाळीच बाहेर गेला. तो संध्याकाळी येणार. मग आम्ही गणपतीच्या देवळात जाऊ. ॲक्च्युली ना, आम्ही लास्ट टाईम सकाळी गेलो होतो. म्हणजे दुपारच्या टायमाला. आमच्या इथे जवळच आहे गणपतीचे मंदिर. मग तिथे आम्ही जेवून येतो. जेवण असते. आत्याला मीटिंग होती म्हणून तो मीटिंगला गेला. आता मी संध्याकाळी पाया पडायला जाणार. हॅपी. खाऊन बघते आधी कसे आहे. तर मंडळी, आता वाजले 7 आणि मी तयार होते. मग आता आम्ही जातो देवळात पाया पडायला. मंदार सकाळपासून नव्हता, संध्याकाळी आला. मग आता जातो, रेडी होतो आणि चला.